आता या टॉपर सायली दीदीला जत्राला जायचं आहे आणि माझा सगळा ड्रेस ताईनं पसारा काढलाय। काय तर एका ड्रेससाठी हिनं सगळे ड्रेस माझे काढले, ते एक करून तिनं चेंज करून बघितला, त्यात हा ड्रेस तिला आवडला म्हणून तोच तिनं ड्रेस घातला आणि निघाली घरी। आणि आमच्या दीदीनं आज बघा चपात्या केले, ती जत्रात आम्ही पोळपट घेतलंय बरं का, त्याचवर आम्ही चपात्या केल्यात आणि ते आम्ही आमच्या बाळाला खायला घालतोय। आता हे सगळे आवरून निघाले ती कोसंबीच्या जत्राला, ह्यांच्याबरोबर लाडूला पण जायचंय म्हणून ती बघा मला कशी बाय बाय करते। मग तिला समजून उमजून कसं तरी लाडी गुडी लावून बोलवलं, मग तिनं सायली दीदीला बाय बाय केलं आणि आली घरी। मला कशी बाय बाय करते घालणं, तिला नाही यायचं काय नाही, तिला आणि तिला सांभाळणार कोण याचा प्रश्न पडतो म्हणून मी तिला नाही पाठवलं। आणि अशी याला मी भाकरी दिली तरी पण हिला माझ्या ताटातलं जेवायचं असतं, बघा कशी हसती। त्यानंतर या पायऱ्या एवढा दिवस खराब झालेल्या, पण आज ती पायरी पूर्णच आत गेली ना, आम्हाला वरती चढायलाच येत नव्हतं, त्यामुळं मग आज त्यांना बोलवलं काम करायला ती पायरी नवीन बसवायसाठी म्हणून ते आलेले। मग काय त्या तिन्ही पायऱ्या काढून आज नवीन बसवणार होतो आणि बसवल्या आमच्या लाडूबाईनं आज उद्घाटन केलं। काय तर पहिल्या पायरीवरनं आमच्या मॅडम गरंगत खाली या पायरीपर्यंत आलेल्या, लागलं तिला हनुवटीला थोडंसं लागले, सूज पण आली आहे थोडं लागून, पण सायली जत्रेवरनं आली की लगेच छन्नी छन्नी करत आमची लाडूबाई गेली पळत। बघा आमची सायली व्हिडिओ चालू आहे म्हणून बाय बाय करते तुम्हाला बरं का। त्यानंतर परितीतूनच जो जत्रात कॅमेरा आणलाय ना, त्याचा कॅमेराचा आम्ही फोटोशूट करतो इथं, माझा केला। नंतर तिला म्हणलं शियाचा काढ म्हणून ती एक एक करून सगळ्यांच्या इथं फोटोशूट करत होती। कॅमेरा जरी परितीचा असला तरी त्याच्यावर हक्क आमचाच असतो, आम्ही दादागिरी करून घेतो।